नमस्कार. आपल्याला इथे काय प्रश्न दिलेला आहे बघा. पुढील वारंवारता वितरण सारणीसाठी आयतालेख काढा. आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि या सारणीचा वापर करून आपल्याला आयतालेख तयार करायचा आहे. तर हा आयतालेख तयार करण्यासाठी आलेख कागदावर मी अगोदरच अक्ष तयार करून घेतलेले आहेत. तर हा जो आहे तो आहे एक्स अक्ष. ह्याला तुम्ही एक्स आणि एक्स डॅश असं नाव देऊ शकता. आणि हा जो आहे तो आहे वाय अक्ष. त्याला वाय आणि वाय डॅश असं नाव देऊ शकता. दोन्ही जे अक्ष आहेत ते एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण शून्य असं लिहून घेऊया. ओके. आता बघा, हा जो एक्स अक्ष आहे त्यावर मी साखरेचा भाव दाखवलेला आहे. इथे आपल्याला साखरेचा भाव दिलेला आहे, तो मी इथे दाखवलेला आहे. हा साखरेचा भाव रुपयांमध्ये आहे म्हणून इथे मी रुपयाचा सिम्बॉल दाखवलेला आहे. तुम्ही रुपया असा शब्द लिहिला तरी चालेल. आता बघा, प्रत्येक सेमीवर मी काही मापं लिहिलेली आहेत. सर्वात अगोदर मी 18 लिहिलेला आहे, त्यानंतर 20, 22 अशा पद्धतीने लिहित चाललेलो आहे. तर हे कुठून आणलं तर बघा, आपल्याला इथे वर्ग दिलेले आहेत. 18 ते 20, 20 ते 22 अशा पद्धतीने वर्ग दिलेले आहेत. तेच वर्ग मी इथे लिहिलेले आहेत आणि सुरुवात आपण डायरेक्टली 18 पासून केलेली आहे. तर बघा, 0 ते 18 ही कंटिन्युटी दाखवण्यासाठी एक्स अक्षावर ह्या पद्धतीने एक सिम्बॉल दाखवलेला आहे. म्हणजे हा जो एक सेमी आहे, ह्या एक सेमीमध्ये 0 ते 18 पर्यंतचं माप आपण तिथे कन्सिडर करायचं आहे. त्यानंतर हा जो वाय अक्ष आहे त्यावर मी आठवड्याची संख्या दाखवलेली आहे. तर ही आहे आठवड्यांची संख्या. आता आठवड्यांची संख्या जी आपल्याला दिलेली आहे त्यापैकी 4, 8, 12 आणि 8 हे सर्व 4च्या पटीमध्ये आहेत आणि बाकीचे जे आहेत ते 4च्या पटीमध्ये नाहीत, मात्र सम आहेत. म्हणून मी काय केलेलं आहे, प्रत्येक सेमीवर 4-4 अशा फरकाने सर्व संख्या लिहून घेतलेल्या आहेत. बघा, 4, 8, 12, 16 या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. तर आता हे जे लिहून घेतलं हे आहे प्रमाण. आता हे प्रमाण आपण बाजूला लिहून घ्यायचं आहे. आलेख कागदावर वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला नेहमी प्रमाण लिहून घ्यायचं असतं. तर मी इथे प्रमाण लिहून घेतो. प्रमाण सर्वात अगोदर एक्स अक्ष लिहूयात. एक्स अक्ष. एक्स अक्षावर काय केलेलं आहे, प्रत्येक जो संख्या आहे ती काय आहे बघा, तर 2-2च्या फरकाने आहे. म्हणजे इथे 1 सेमी बरोबर 2 रुपये. ओके. ही किंमत आहे, रुपयांमध्ये आहे आणि प्रत्येकामधील 2चा फरक आहे. म्हणजे 2 रुपये ही एका सेमीसाठी आपण प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर हा जो वाय अक्ष आहे त्यावर आठवड्यांची संख्या लिहिलेली आहे म्हणून वाय अक्ष. इथे काय करायचं आहे तर आपण 4-4च्या फरकाने लिहिलेलं आहे. म्हणजे 1 सेमी बरोबर, हे बरोबरचं चिन्ह, 4 आठवडे. चला, प्रमाण लिहून झालं. आता आपण काय करूयात तर आयतालेख तयार करून घेऊयात. तर सर्वात अगोदरचा जो वर्ग आहे तो आहे 18 ते 20 आणि ह्यामध्ये आठवड्यांची संख्या आहे 4. मग 18 ते 20 हा जो एक स्तंभ तयार होईल तो किती उंचीपर्यंत होईल तर 4 आठवडे. म्हणजे इथे 4ची रेषा, 1 सेमीची जी रेषा आहे ती 4ची रेषा आहे. म्हणजे इथपर्यंत आपण तो तयार करायचा आहे. तर आपण काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आहे. त्यानंतर 18 ते 20 म्हणून 18 पासून आपण रेषा तयार करायची आणि 20 पर्यंत पण रेषा तयार करायची आणि 20 पासून देखील रेषा तयार करायची आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं. चला, आपला एक स्तंभ तयार झालेला आहे. त्यानंतर 20 ते 22 साठी आपल्याला 8 आठवडे सांगितलेले आहेत. मग 20 ते 22चा जो कॉलम तयार होईल तो 8 उंचीपर्यंत न्यायचा आहे. अशा पद्धतीने आणलं तर ही आहे 8ची रेषा. आता पुढचा वर्ग आहे 22 ते 24 आणि ह्यामध्ये आठवड्यांची संख्या आहे 22. मग आता 22 आठवड्यांची संख्या ह्या अक्षावर कुठेही लिहिलेली नाही. मग काय करायचं बघा, आपण प्रत्येक सेमी हा 4 आठवड्यांसाठी घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक अर्धा सेमी हा 2 आठवड्यांसाठी होणार. मग काय करायचं, ही जी 20 आठवड्यांची रेषा आहे त्यामध्ये अर्धा सेमी आपण घ्यायचा. म्हणजे ही झाली 22ची रेषा. मग काय करायचं, आपण अशा पद्धतीने 22 ते 24चा जो कॉलम आहे तो 20 आणि अर्धा सेमी म्हणजे इथपर्यंत येईल. इथून देखील आपण तेवढ्या साईडची रेषा तयार करायची आणि आपण हा कॉलम तयार करून घ्यायचा.
चला इतकं झालं. आता पुढे जाऊयात. त्यानंतर आपल्याला वर्ग दिलेला आहे 24 ते 26 आणि ह्याची आठवड्यांची संख्या आहे 12. मग 12ची लाईन ही इथे आहे, तर आपण इथपर्यंत तयार करून घ्यायचं आहे. ही 12ची लाईन आहे. अशा पद्धतीने हा कॉलम तयार करून घ्यायचा. त्यानंतर पुढे 26 ते 28 इथे आठवड्यांची संख्या आहे 6. मग 6 कसं मिळणार, तर 4 सेमीची रेषा आणि अर्ध्या सेमीची रेषा, म्हणजे आपण 1.5 सेमीचा कॉलम तयार करून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने हा 1.5 सेमीचा कॉलम तयार केला. आता पुढे 28 ते 30 इथे आपल्याला 8 आठवडे सांगितलेले आहेत. मग 8 आठवडे बघा इथपर्यंत येणार रेषा, तर ही 8 आठवड्यांची रेषा इथपर्यंत येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला हा आयतालेख तयार झालेला आहे. आयतालेख तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय असतं, तर प्रमाण निश्चित करणं. एकदा प्रमाण निश्चित झालं म्हणजे आपण आयतालेख अगदी सहजपणे तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.